कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मना जय हा विचार, दैवाटे समाधान फार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. हर्षाच्या समाई, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी, तो चालवी तो नेहमी, तो चालवी स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन मन्नामध्ये मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे पिकात घट. शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्य याचा 15वा अध्याय 7 ते 20 ही वचनं. आजचं मुख्य वचन आहे, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सडळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. 2 कोरिंथ 9 अध्याय 6 वचन. मिशनरी संजीवनाचे हे दिवस आहेत. सुवार्थ प्रसार कार्याबद्दल सर्व मंडळांमध्ये निश्चितपणे जागृती निर्माण झाली आहे. जरी मंडळांची वाढ पूर्वीच्या मानाने फारच वेगाने होत असली तरी हंगाम फारसा समाधानकारक नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण पुरेशी पेरणी केली नाही. या अपयशाची कमीत कमी 3 कारणे पुढील प्रमाणे आहेत. पहिलं कारण निष्क्रियता. एकूण विश्वासणाऱ्यापैकी बहुसंख्य लोक सुवार्तेच्या कामात सामील झाले नाहीत. संपूर्ण मंडळीने संपूर्ण सुवार्ता संपूर्ण जगाला सांगितले पाहिजे. ज्यानी ज्यानी सुवार्तेच्या कामाची बांधिलकी स्वीकारली आहे त्याच्या हृदयातील सुवार्तेचा अग्निजणू त्याच्या हाडात अडकून राहिला आहे. अत्यंत कठीण व धोकादायक परिस्थितीत ही ज्वाला भडकत असते. यिर्मया 20 अध्याय 9 वचन. आमच्या जवळ सांगण्यासाठी एक कथा, गाण्याकरता एक गीत, देण्याकरता एक संदेश व दाखवण्याकरता एक तारणारा आहे. हेच अर्नेस्ट निकोल 1862-1925 यांचे गीत आहे. दुसरा मुद्दा आहे नैराश्य. नकारात्मक दृष्टिकोन सुवार्ता सांगणाऱ्याचे मनोरम पाय लोळे करतो. आत्मे जिंकण्यातील दैवी शक्ती उपदेशकाने पुढील उदाहरणाने उत्कृष्टपणे दाखवून दिले आहे. तू 68 जणांस वाटा दे, कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही. वारेची गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही. जो सर्व काही करतो त्या ठिकाणी कृत्य तुला समजत नाहीत. सकाळी आपले बी पेर, संध्याकाळी आपला हात आवरू नको, कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला ठाऊक नसते. उपदेशक 11 अध्याय 2, 5 आणि 6 वचन. तिसरा मुद्दा आहे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन. आपल्या राष्ट्रीय पूर्वग्रहामुळे योना निन्वेस जाण्यास तयार झाला नाही. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेपायी
पेत्र कर्नेलेच्या घरी जाण्याची टाळाटाळ करत होता. जेव्हा आपण सुवार्ता सांगण्याच्या बाबतीत आवडीनिवडी पाहतो तेव्हा वचनाची पेरणी अतिशय मर्यादित बनते व त्यामुळे भविष्यकाळी येणाऱ्या मोठ्या पिकास आपण वंचित होतो. प्रेषित पौल हा एक अतिशय उत्कृष्ट मिशनरी होता. जेव्हा तो यहुद्यांना सुवार्ता सांगायचा तेव्हा तो नेहमी जुन्या करारातील संदर्भ सांगायचा. उलट पक्षी अथेन्स येथील मूर्तीपूजकांशी बोलताना त्यांच्याच मंदिरातील शिलालेख वाचून त्यांना त्यातून संदेश द्यायचा. प्रेषित 17:22 आणि 23. एक मिशनरी संस्था एक लोकगट गमावून बसली कारण मिशनऱ्यांनी तेथील स्त्रियांना बाप्तिस्मा देत असताना प्रथम हातातील बांगड्या फोडून टाकण्याचा आग्रह धरला. या सनातनी पेंटिकॉस्टल सेवकाला जाणीव नव्हती की नवऱ्याच्या मृत्यूनंतरच स्त्रियांच्या बांगड्या फोडल्या जातात. आपण धार्मिक रूढी व सांस्कृतिक रूढी यातील फरक ओळखण्यास शिकले पाहिजे. जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना आपण त्रास देऊ नये. प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय 19वे वचन. देवबाप करो ही वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. स्वर्गीच्या जिवंत महान प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझी सुवार्ता सांगण्यासाठी तो आम्हाला निवडलेला आहेस आणि हे सुवार्ता सांगण्याचं काम तो आम्हा प्रत्येकाकडून करून घे परमेश्वरा. ज्या ठिकाणी अजूनपर्यंत सुवार्ता पोचली नाही अशापर्यंत पोचण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आणि तुझं वचन आम्ही प्रत्येक हृदयापर्यंत पोचवावं, प्रत्येक आत्मा तुझ्याकडं वळला जावा यासाठी तू सहाय्य कर. तुझा आभार मानतो. ही प्रार्थना ही विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात आम्ही तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.